10वी संपली, पण आता सुरू होणार 11वी. मात्र एक प्रश्न प्रत्येक फॅनच्या मनात आहे. 11वीची स्टोरी 10वी सारखीच असणार की यावेळी पूर्ण गेमच बदलणार? आज आपण पाहणार आहोत 7 असे बदल जे 11वीला 10वी पेक्षा पूर्णपणे वेगळे बनवू शकतात. लक्षात ठेवा, यांपैकी काही मुद्दे उपलब्ध माहितीच्या काही शक्य तर्कांवर आधारित आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. 10वीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली, त्यामुळे आता 11वीकडून अपेक्षा खूप मोठ्या आहेत. चला पाहूया ही मालिका कोणत्या बाबतीत वेगळी असू शकते. 10वीमध्ये शाळेचं वातावरण होतं, 11वीमध्ये कॉलेजचं वातावरण, नवीन मित्र, नवीन शिक्षक आणि अधिक स्वातंत्र्य पाहायला मिळू शकतं. मुख्य पात्र अधिक परिपक्व झालेले त्या ठिकाणी आपल्याला दाखवली जाऊ शकतात. त्यांच्या निर्णयांची आणि जबाबदाऱ्यांचे कथेत मोठा प्रभाव दिसू शकतो. शाळेतील मैत्री कॉलेजमध्ये तशीच टिकेल का, की नवीन परिस्थितीमुळे नात्यामध्ये बदल होतील, हा मोठा प्रश्न असू शकतो. अभिजित, रेश्मा आणि केवडा यांच्या नात्याचा प्रवास कोणत्या दिशेने जाईल हे अनेक चाहत्यांचे उत्सुकतेचे कारण आहे. मात्र याबाबत अधिकृत कथा अद्यापही समोर आलेली नाहीये. अभ्यास, करिअर, स्पर्धा आणि कॉलेज लाईफमधील नवीन अनुभव कथेला अधिक गंभीर आणि वेगळं रूप देऊ शकतात. 10वीपेक्षा 11वीमध्ये अधिक अनपेक्षित वळणं आणि क्लिप हँगओव्हर्स असू शकतात. कॉलेजचं नवीन लोकेशन, नवीन पात्रांमुळे मालिकेची मांडणी आणि वातावरण अधिक मोठं वाटू शकतं. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. 11वी 10वीपेक्षा जास्त हिट ठरेल का? तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची उत्सुकता आहे? कॉलेज लाईफ, मैत्री की प्रेमकथा? अभिजितचं पात्र 11वीमध्ये कसं बदललेलं पाहायला आवडेल? आणि तुम्ही लेखक असता तर 11वीमध्ये कोणता नवीन ट्विस्ट आणला असता? तुमचे सगळे अंदाज कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि 11वीच्या मालिकेच्या प्रत्येक अधिकृत अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.